म्हणजे मुंडे साहेब आल्यानंतर दुधावरती कारवाई करण्यात आली. मुंडे साहेब आल्यानंतर पनीर कमी झालं. मुंडे साहेब आल्यानंतर दुधाचा साठा कमी झाला. मुंडे साहेब आल्यानंतर अनेक ठिकाणी लोकांनी त्यांचं जे काही अन्न होतं ते सगळं फेकून दिलं. याचा अर्थ काय होतो लक्षात येतो का? कारण इथून पाठीमागं आपण जे खात होतो, म्हणजे असं मी ऐकलंय की 30% ते 40% दुधाचा साठा कमी झालाय. का? का तर मुंडे साहेबांनी कारवाई केली म्हणून. विचार करा, म्हणजे 30% ते 40% दूध जे आहे ते दूध तुम्ही तुमच्या मुलांना, तुमच्या घरच्यांना हे केमिकलचं देत होते की भविष्य काळात हीच माणसं कॅन्सरने मरतील. म्हणजे घरातली लहान मुलं, म्हातारी माणसं यांना दूध देत होतो. का तर ते जर दूध सतत पिण्यात आलं त्याच्यामुळे कॅन्सरची संख्या वाढायला लागली. आणि आता मुंडे साहेब आले आणि मुंडे साहेब आल्यानंतर मात्र या सगळ्या गोष्टी कमी झाल्या. मग याच्या अगोदर जे अधिकारी होते ते अधिकारी फक्त पगार घेण्यासाठी होते का? इथून मागचे जे अधिकारी होते ते अधिकारी या लोकांना पाठीशी घालत होते का? इथून पाठीमागचे जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई का केली नाही, हा प्रश्न कोणी विचारणार आहे का? कारण जर आमच्या लहान मुलांना, आमच्या म्हाताऱ्या माणसांना दूध कोणाला दिलं जातो? लहान मुलं दूध पितात. किंवा आपण रोज चहा पिण्यासाठी, काही मिठाई करण्यासाठी, गोडधोड करण्यासाठी ते वापरलं जातं. असं असताना जर त्याच्यामध्ये केमिकल मिसळलेलं असेल, त्याच्यामध्ये जर भेसळ असेल आणि तेच जर इतक्या वर्ष आमच्या लोकांना खायला घातलंय आणि कॅन्सरची संख्या वाढवली आहे, तर या कॅन्सरला जबाबदार हे अधिकारी आहेत. त्या अधिकाऱ्यांवरती काय कारवाई झाली? म्हणजे पैसे घ्यायचे आणि लोकांना मरून द्यायचं. लोकांचं वाटोळं झालं तरी चालेल, बर्बाद झाले तरी चालेल. तुम्ही विचार करा, एखाद्या गरीब घरामधला लहान बाळ आहे आणि त्या बाळाला ती आई त्याला दूध देते. उद्या जाऊन त्या पोराला जर कॅन्सर झाला, त्या पोराला किंवा त्या घरातल्या माणसांना कॅन्सर झाला, दवाखान्यामध्ये गेले, अक्षरशः सडून सडून मरायची वेळ येते. आमचे सरकारी दवाखाने कसे आहेत आम्हाला माहिती आहे. आमचे यंत्रणा कशी आहे आम्हाला माहिती आहे. एखादा तुकाराम मुंडेंसारखा मोठा माणूस येतो, एखादा चांगला माणूस येतो आणि तो माणूस ही बदलण्याचा प्रयत्न करतो. आज गरज आहे ह्या माणसाच्या पाठीमागे उभं राहण्याची. आज गरज आहे की उद्या या माणसाला इथून काढून टाकलं जाईल, कारण ही लॉबी फार मोठी आहे. या लोकांना, म्हणजे लोकांना मारायचंय, लोकांना कॅन्सर झाले पाहिजेत, लोक आजारी पडले पाहिजेत, लोकांनी तडफडून मेलं पाहिजे, कोणाला काही देणं घेणं नाहीये. फक्त आमचा धंदा झाला पाहिजे, आम्हाला 4 पैसे मिळाले पाहिजेत, आमचं भलं झालं पाहिजे, ही सगळी यांची मानसिकता आहे. आणि त्याच्यामुळे बाबांनो, ही गोष्ट आपल्या घरापर्यंत आली आहे, ही गोष्ट आपल्या लेकरांपर्यंत, लहान मुलांपर्यंत आली, आपल्या आपल्या अगदी किचन पर्यंत आलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला जागं झालं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.